हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण ताज्या मक्याच्या दाण्यांपासून हेल्दी आणि तितकाच टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। सध्या कॉर्नचा सीझन चालू आहे आणि मस्त असे मक्याचे कणस मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर त्यामुळे मी त्याचाच एक मस्त पदार्थ बनवत आहे। चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी 1 वाटी भरून मक्याचे दाणे घेतलेले आहेत अशा पद्धतीने। तर हे 1 वाटीभर दाणे घेतले आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी पाणी घेतले कढईमध्ये। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलंय चवीनुसार आणि हे सगळे दाणे उकळी आली का त्या पाण्यात घालायचे आहेत आणि 5-1 मिनिटं चांगले शिजू द्यायचे आहेत। हळद आपण याच्यासाठी घातली आहे त्यामुळे कलर खूप छान येतो या स्वीट कॉर्नला। तर 5 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलाय आणि हे जे मक्याचे दाणे आहेत हे एखाद्या चाळणीच्या सहाय्याने आपल्याला या पाण्यातनं वेगळे करून घ्यायचे आहेत। तर मी अशा पद्धतीने वेगळे करून घेतलेत आणि आता हे थंड होऊ द्यायचे। थोडेसे रूम टेम्परेचरवर आल्याच्या नंतर आपण ह्याची पुढची प्रोसेस करूयात। हे थंड झाले आहेत आता। तर मी अशा पद्धतीने एक चॉपर घेतलेला आहे आणि या चॉपरमध्ये मी हे दाणे घालत आहे। थोडेसे दाणे मी शिल्लक ठेवणार आहे। तर आता चॉपरमध्ये आपल्याला हे चॉप करून घ्यायचे आहेत। खूप जास्त फाईन नाही, जस्ट स्लाइटली ओबडधोबडच आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे। चॉपर नसेल तर तुम्ही त्याऐवजी मिक्सरच्या भांड्यात देखील चालू बंद करत हे वाटून घेऊ शकता। कंटिन्यू चालूच राहू दिलं मिक्सर तर खूप जास्त पेस्टच होईल याची। चालू बंद करत वाटलं तर असं दरदरं टेक्स्चर येईल याला, ओबडधोबड असं। आता याच्यामध्ये मुठभर बारीक कापलेला कांदा घातलेला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली ती घातलेली आहे। मीठ घालत आहे चवीनुसार आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालत आहे। याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली कट करून तरी चालेल। आता याच्यानंतर 1 वाटीभर रवा घालत आहे मी याच्यामध्ये। रवा जाडा किंवा बारीक कुठलाही वापरला तरी चालेल आणि 3 मोठे चमचे भरून दही घालत आहे। दही खूप जास्त आंबट नाही आहे, तर फ्रेश असं दही आहे। तर 3 चमचे भर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे। दह्यामुळे टेस्ट खूप छान येईल आपल्या या पदार्थाला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर चेक करायचं आहे, कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी मगाशी जे कॉर्नचे दाणे शिल्लक ठेवले होते ते याच्यामध्ये घातलेले आहेत आणि बघू शकता कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने आपल्याला थोडं पाणी घालायचे आणि हे 10-1 मिनिटं रेस्ट करू द्यायचे। तर हे रेस्ट करत आहे तोवर मी या ठिकाणी आप्याचा पॅन घेतलाय आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचे सगळ्या आप्याच्या साच्यामध्ये आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचे। आपलं बॅटर देखील 10 मिनिटं रेस्ट घेऊन झाले। याला रेस्ट देणं खूप आवश्यक आहे कारण आपण रवा वापरत आहोत, त्यामुळे रव्याला फुलायला वेळ देणं आवश्यक आहे। तर हे व्यवस्थित मिक्स केले, बघू शकता कन्सिस्टन्सी। आता याचे छोटे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आपलं बॅटर खूप जास्त पतलं किंवा खूप जास्त घट्ट नाही आहे, तर अशा पद्धतीने मी पहिला बॉल बनवून रेडी केलेला आहे। आता आपलं आप्पे पात्र देखील चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हा बॉल सोडत आहे। तर माझ्याकडे एका वेळी 12 आप्पे मावतील एवढं आप्पे पात्र आहे, तर तेवढे बॉल मी एकाच वेळी ह्याच्यामध्ये बनवून ठेवून घेणार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते। तर सगळ्या आप्पे पात्रामध्ये मी अशा पद्धतीने याचे बॉल बनवून घेतले आहेत। आता झाकण ठेवून 5-1 मिनिटं शिजू द्यायचं आहे। तर 5-1 मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत। वरची बाजू बघू शकता चांगली कोरडी झाली आहे। आता आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला विश्वास नाही होणार, याची टेस्ट खूप अप्रतिम अशी लागते। तर पहिला रेडी झालाय, बघू शकता मस्त दोन्ही साईडनी असं खरपूस भाजलेला आहे मी आणि पूर्ण वेळ आपल्या गॅसची फ्लेम जी आहे लो टू मीडियम अशीच ठेवायची आहे। तर बघू शकता इतके सारे बनवून रेडी झाले आहेत। तर मी एक तुम्हाला
दाखवते तोडून की आतमध्ये याचं टेक्स्चर कसं बनलेलं आहे ते. तर बघू शकता वरतून अगदी क्रिस्पी बनले आणि आतमध्ये अगदी स्पंजी असं बनले. तर गरमागरम या नाश्त्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.